गेलं असतं. आई, हे बघ काहीही झालेलं नाहीये त्यांना, ठीक आहे ते आता. तू आधी रडणं थांबव बरं. बस, हे बघ आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. आम्ही बुवांना काही होऊ देणार नाही. हा अगं पण कुठं आहे तर ते, कसं आहे तर? मला त्यांच्याकडे घेऊन चल, मला त्यांना एकदा डोळ्याने बघू दे. राणी शांत हो. बस चल, बस इकडं ये, बस. हे बघ आई, बुवांच्या जीवाला धोका आहे. आपल्यावर जर कोणी नजर ठेवून असेल तर त्यांना लगेच कळेल की बुवा कुठे हे ना. हे बघ तू आता ना काहीच काळजी करू. बुवा जिथं कुठे आहेत ना तिथं सुखरूप आहेत. मी सांगते ना, विश्वास ठेवते माझ्या. पोरी, तुम्ही दोघं जर वेळेवर आला नसता तर काय झालं असतं ग? काही असं कसं नसतं आलो बरं. देव आपल्या पाठीशी आहे. आणि आता बास झालं बरं, तू नको काळजी करू. हे बघ बुवा आता जास्त दिवस तुझ्यापासून लांब राहणार नाही. हा, ते लवकरच बरे होऊन घरी येतील. अगं पण राणे, ती कुठं आहे तर ती तरी सांग. त्यांच्या बरोबर ही सगळं का घडतंय? कोण करतंय, का करतंय? हे बघ हे कोण करतंय, का करतंय, ह्याच प्रश्नाची उत्तर आपण सगळेच शोधतो. पण ना तू धीर धर. आपण लवकरच त्या माणसापर्यंत पोहोचू जो बुवांचा जीव घ्यायचा प्रयत्न करतोय. काय तुला त्या राणीनं पाहिलं? विक्रांत, अरे संपलं सगळं आता. सगळं काही संपलं, आपली वाट लागली विक्रांत. आता ती राणी त्या इंद्राला सांगणार आणि तो इंद्र आपल्या दोघांनाही या घरातून लात मारून बाहेर हाकलणार. असं कसं पिंडो कैस रे तू? एवढी कशी माती खाल्लीस विक्रांत तू? मी काय मुद्दाम केले का? मला काही कळत नाही. मला एक गोष्ट समजत नाहीये, माझ्या प्रत्येक कामाच्या आड दोघं कसे काय येतात? ते मनासारखं तर काही झालंच नाहीये. नाही, हाताला जखम झाली माझ्या. तुझ्या हाताला झालेली ही जखम आज न उद्या भरून निघेल विक्रांत. पण जर का राणीने तुला पाहिलं असेल आणि तिने जर घरी सांगितलं ना, तर घरातले आपल्याला जे घाव देतील ना ते सहन करण्या पलीकडचे असतील. मला हे कळत नाहीये विक्रांत, इंदिरा आणि राणी एकत्र कसे आले? हे कसं शक्य आहे? फसवतायत ते दोघं. त्या दोघांमध्ये भांडण झालंच नाहीये. अरे पण त्या दिवशी तर त्या इंद्राणी राणीच्या कानाखाली मारली होती ना. मग हे सगळं खोटं आहे का? हो, खोटं बोलतायत दोघं. त्या दोघांनी मिळून माझा पाठलाग केल्या उर्मिला. त्या दोघांचं एकमेकांशी भांडण झालंय हे दाखवून ते आपल्या डोळ्यात धूळ फेकतायत. पण ते असं का करतील? हा नाही, मला असं वाटतंय बुवा हॉस्पिटलमधून गायब झाले तेव्हा त्या राणीने इंद्राला फोन करून सांगितलं असेल आणि मग इंद्र आला असेल असं मला नाही उर्मिला, त्या दोघांना मी एकत्र पाहिलंय. ते दोघं नक्कीच कुठेतरी एकत्र गेले होते. अरे पण राणीच्या मावशीच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे असं मला आईने सांगितलं. ती तिकडे गेली होती. आणि इंद्रा त्याला थोडा चेंज हवा होता म्हणून तोही बाहेर गेला होता. हा त्यांचा प्लॅन होता उर्मिला. त्यांचा काहीतरी वेगळा प्लॅन होता. काय झालं? अरे विक्रांत, झालंय काय? काय झालं बोल ना विक्रांत. माझं घड्याळ नाहीये. त्या बुवांना ॲम्ब्युलन्स मधून ढकलताना बहुतेक माझं घड्याळ पडले. काय? तुझ्या अख्ख्या खानदानाला सोडणार नाहीये मी. मी आता तुला फक्त एवढंच सांगेन की बुवांवर व्यवस्थित इलाज चालू आहे. त्यांची तब्येत पण ठीक आहे आता. डॉक्टर काळजी घेत आहेत त्यांची. हा, तू माझं मन राखायला तर बोलत नाहीस ना ग पोरी? नाही आई, तू माझ्यापासून काय लपवत नाहीस ना? आई नाही, मी खरंच सांगते. अगं मग तू त्यांची न माझी एकदा गाठभेट का पडू द्यायना झाली आज? मला घेऊन चल की, मला एकदा बघू दे राणे त्यांना. आई असं काय करते ग? तू हट्ट करू नको बरं. अगं आई,
त्यांच्या जीवावर बेतेल असं वागून चालणार नाही ना आपल्याला. राणे, मी मी त्यांना काय होऊन देणार नाही. तुम्हाला एकदाच घेऊन चल त्यांच्यापाशी. मी तिथनं हलणारच नाही राणे. राणे, माझ्या माणसाला मलाच बघायला येईना, भेटायला येईना. हे किती वाईट आहे ग राणे. ज्यानं कोणी माझी आणि तुझ्या बापाची ही अवस्था केली आहे ना, त्याला सोडू नकोस राणे. तुला काय वाटतंय ग, कोण करत असं हे सगळं?